नमस्कार मित्रो. महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट हवे असतील तर या कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट त्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या जातील आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, आज आपण काल बघितला आपला शेवटचा तारीख होता 16 ऑगस्ट प्रेफरन्स लॉक करण्याचा. बऱ्याच अभियोग्यताधारकांचं असं म्हणणं होतं की सर तुम्ही मेरिटवर व्हिडिओ बनवा. तर मी मेरिटवर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, पण एकंदरीत अंदाज जर बघितला तर मेरिटविषयी कोणीही एक गेस करू शकत नाही, कारण की याच्यामध्ये बरेच पॅरामीटर्स आहेत. जशी बाकी भरती आहेत तलाठी फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे आणि कॅटेगरी पाहिजे, पण याच्यामध्ये तसं नाही. याच्यामध्ये तुमचा क्वालिफिकेशन पाहिजे, प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा तुमचे मीडियम असतात, एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा तुमचे मीडियम असतात. त्याचप्रमाणे यामध्ये गट असतात. कॅटेगरी तर प्रत्येक नोकर भरतीमध्ये असतोच, पण याच्यामध्ये गट असतात 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12. त्यामुळे या ठिकाणी मेरिट काढणे अतिशय कठीण काम होऊन बसतोय. पण हा मेरिट काढण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्या आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर बघा, भावी शिक्षकांचे नशीब तर लॉक झालेले आहेत. आपण आपले प्रेफरन्स लॉक केले आहे, आपला नशीब लॉक केलेला आहे. मेरिट वाढणार की कमी जाणार, मेरिट वाढणार की कमी होणार, म्हणजे अगर टेट 2ची जर तुलना जर केली तर मेरिट वाढणार की नेमका मेरिट कमी होणार, याविषयी आपण चर्चा करू. तर सर्वप्रथम सगळ्यांना सांगू इच्छितो आहे की कट ऑफ सांगणे खूपच कठीण काम आहे, कारण प्रत्येकाचे विषय वेगळे आहे, माध्यम वेगळे आहे. त्या विषयाचे किती उमेदवार आहेत, DED किती आहेत, BEd किती आहेत, TET किती क्वालिफाय आहेत आणि TET नसणारे किती उमेदवार आहेत, याचा काहीही थांगपत्ता लागत नसल्यामुळे या ठिकाणी मेरिट काढणे खूप कठीण आहे. तरी पण मेरिट वाढणार का, तर याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर चला, आपण कुठलाही वेळ न दवडता या विषयाला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम बघा की शिक्षक भरतीचा कट ऑफ जर आपण काढतो म्हटलं तर हा कट ऑफ काढत असताना सर्वप्रथम आपल्याला बघावं लागेल रिक्त पदांची संख्या. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत नक्कीच रिक्त पदांची संख्या जास्त आहे, हे उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे. त्यानंतर उमेदवारांची संख्या जर बघितलं तर गेल्या टेटच्या तुलनेमध्ये काही प्रमाणात उमेदवार कमी आहेत आणि सेल्फ सर्टिफाय केलेले उमेदवार 1,70,000 होते आणि त्याच्यापैकी जवळजवळ 1,50,000 उमेदवारांनीच प्रेफरन्स दिलेला आहे. बाकी उमेदवारांनी प्रेफरन्स दिलं नाही. वेट अँड वॉचमध्ये आहेत काही अभियोग्यताधारक, कारण की त्यांच्याकडे फक्त कॉमर्ससारखे विषय होते. तेही अभियोग्यताधारकांना प्रेफरन्सच जनरेट नाही झाले. त्यानंतर बऱ्याच अभियोग्यताधारकांनी BEd वगैरे मेन्शन केलं नाही, त्यामुळे त्यांनासुद्धा प्रेफरन्स आले नाही. काही अभियोग्यताधारकांच्या वयामुळे प्रेफरन्स आलेले नाहीत. असे करता बाकी जे काही राहिलेले आहेत 20,000 अभियोग्यताधारक, त्याच्यापैकी 7,000 ते 8,000 अभियोग्यताधारक वेट करत असतील की पुढच्या टप्प्यामध्ये 11वी 12वीच्या जागा आल्या तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू, असं पण त्यांचा अंदाज असू शकतो. तर बघा, गेल्यावेळी आपण प्रत्येक वेळेस आपल्याशी चर्चा होतो की सर लिस्ट कधी लागतोय. तर पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, ही लिस्ट गेल्या वर्षी 25 फेब्रुवारीला लागली होती, म्हणजे जवळजवळ फक्त आणि फक्त 14व्या दिवशी लागली होती. प्रेफरन्स लॉक केलेल्या शेवटच्या दिवसापासून फक्त आणि फक्त 14व्या दिवशी काय झाली होती, मेरिट लिस्ट लागली होती विना मुलाखतीची. आणि त्याच्यानंतर हे जे अभियोग्यताधारक आहेत हे 15 मार्चला रुजू झाले, म्हणजे 25पासून 15 मार्च जवळजवळ 20-22 दिवसामध्ये त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन ते शाळेवर रुजू पण झाले 15 मार्चपर्यंत. म्हणजे इतका फास्ट प्रोसेस असतो. आणि प्रत्येक जिल्ह्याचं, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की प्रत्येक जिल्ह्याचं जे आहे DV वेगवेगळ्या तारखेला असतो, त्या तिथल्या EO साहेबांवर डिपेंड असतो. आणि गेल्या वेळेस 14 दिवसामध्ये मेरिट लागलं होतं. यावेळेस माझा तरी एक अंदाज आहे की 10 दिवसामध्ये लागेल. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय, तर बघा, गेल्या भरतीमध्ये अमर्याद प्राधान्यक्रम होते, म्हणजे अनलिमिटेड प्रेफरन्सेस होते. त्यामुळे सगळ्या अभियोग्यताधारकांनी खूप प्रेफरन्स टाकले होते. आणि यावेळेस कसं आहे, लिमिटेड प्रेफरन्स असल्यामुळे त्यांना प्रोसेस करायला जो वेळ लागेल हा नक्कीच कमी लागेल, असा एक माझा अंदाज आहे की 10 दिवसामध्ये
म्हणजे 10व्या दिवशी कटाप येण्याची चान्सेस आहेत आणि हार्डली वाढलं तरी 2 दिवस 3 दिवस इकडे तिकडे होईल, पण नक्कीच पहिला मेरिट लागेल. तर हा जो कटाप आहे हा कटाप वाढणार की कमी होणार हे सर्वस्वी या 5 गोष्टीवर अवलंबून आहे. रिक्त पदांची संख्या, उमेदवारांची संख्या, विषयानुसार जागांचे प्रमाण हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यानंतर रिझर्वेशन आणि कॅटेगरी, त्यानंतर हाय स्कोअर कॅन्डिडेट. काही काही गटामध्ये असे अभियोग्यताधारक आहेत, आज जर बघितलं जे बँकिंगची तयारी करणारे आहेत, ज्यांचा सायन्स बॅकग्राऊंड आहे, असे हाय स्कोअर कॅन्डिडेट. तर या एकंदरीत 5 विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला, पहिला जो टॉपिक आहे तो आहे कटाप नेमकं काय आहे ते पहिले बघू, त्याच्यानंतर टॉपिकवर जाऊ. बघा, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया आपण. कटाप म्हणजे एखाद्या पदासाठी उपलब्ध जागा आणि त्या पदासाठी स्पर्धा असणाऱ्या उमेदवारांच्या मेरिटनुसार निवडीची सीमा असते. निवडीची जी सीमा तयार होते तिला म्हणायचं आपण कटाप. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त तुमचे गुण पाहून कटाप ठरवता येत नाही आणि कुणीही ठरवू शकत नाही. उदाहरणार्थ जर पाहिला, समजा एखाद्या विषयासाठी 100 जागा आहेत आणि त्या विषयासाठी पात्र उमेदवारांची संख्या खूप जास्त आहे, तर स्पर्धा वाढते, परिणामी त्या विषयाचा कटाप खूप वर जातो. या ठिकाणी कॅन्डिडेटची संख्या जास्त जर असेल, पात्र उमेदवारांची संख्या जर जास्त असेल, तर त्यावेळेस मेरिट हाय जात असतो. त्यानंतर आपण बघू, त्याच विषयासाठी 100 जागा आहेत आणि उमेदवाराची संख्या तुलनेने कमी आहे. 100 जागा आहेत आणि 120-130च उमेदवार जर असतील तर त्यांचा मेरिट एकदम कमी येतोय. म्हणजे इथं मेरिट ठरवताना त्या गटामध्ये स्पर्धा किती आहे त्या स्पर्धेवरून मेरिट ठरत असतो. तर मग हा मेरिट जो आहे, मेरिट कमी होणार की वाढणार, याच्यासाठी फॅक्टर नंबर 1 पदसंख्या. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये गेल्या वेळेस 16,000 जागा होत्या, यावेळेस 19,000 जागा आहेत. म्हणजे जवळजवळ 3,000 जागा वाढलेल्या आहेत. 3,000 जागा म्हणजे निश्चितच या 3,000 अभियोग्यताधारकांचा फायदा होईल. आता पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा जो आहे, रिक्त पदांची संख्या किती आहे, तर खूप मोठी आहे. 30,200च्या जवळजवळ आहे. समजा एका विषयासाठी 500 जागा असतील आणि एका विषयासाठी 100 जागा असतील आणि एका विषयासाठी 500 जागा असतील, तर या ठिकाणी जर बघितला तर दोन्ही विषयामध्ये उमेदवारांची संख्या जर समान असेल तर संधी कुठं जास्त आहे. तर बघा, या ठिकाणी 100च जागा असल्यामुळे, उमेदवारांची संख्या सारखी असल्यामुळे इतर निवडीची शक्यता कमी असतो. पण या ठिकाणी 500 जागा असल्यामुळे उमेदवारांच्या निवडीची शक्यता जास्त असतो, कारण या ठिकाणी वॅकन्सी जास्त आहेत, त्यामुळे 500 उमेदवार लागणार आणि सारखेच उमेदवार राहिल्यावर या ठिकाणी 100च जागा आहेत. तर अशा पद्धतीने उमेदवार या ठिकाणी लागण्याची शक्यता कमी असतो, म्हणजे यांचा मेरिट जास्त झाला. म्हणजे साहजिकच जिथे पदसंख्या जास्त आहे तिथे अधिक उमेदवारांना सिलेक्शनची संधी मिळू शकते. या ठिकाणी 500 जागा असल्यामुळे त्या विषयाच्या त्या ठिकाणी जास्त संधी आहे, तर कमी जागा असल्यामुळे या ठिकाणी 100च उमेदवार अभियोग्यताधारक निवडले जातील. फक्त जागा जास्त आहे म्हणून कटाप नक्कीच कमी येईल असे म्हणता येणार नाही. एखाद्या विषयाच्या जागा जास्त आहेत म्हणजे त्या विषयाचा कटाप नेमकी कमीच येईल, हा डोक्यातून काढून टाका. कारण की असंही होऊ शकते, शेवटच्या पॉईंटवर आपण चर्चा करूच या विषयावर, पण असंही होऊ शकते आहेत ते अभियोग्यताधारक याच्यामध्ये, या गटामध्ये जर असले, ज्यांचा स्कोअर चांगला असेल, टॅलेंटेड म्हणण्यापेक्षा ज्यांचा स्कोअर, ज्यांची तयारी चांगली होती, अशा अभियोग्यताधारकांचा मेरिट, त्या गटाचा मेरिट हाय जाण्याची शक्यता असते. आता बघा या ठिकाणी, कारण पुढचा फॅक्टर जो आहे उमेदवारांची संख्या, जागा किती आणि उमेदवार किती दोन्ही एकत्र पाहावे लागतात आपल्याला. दोन्ही एकत्र बघावं लागते की ज्या ठिकाणी एकंदरीत उमेदवार किती आहेत आणि जागा किती रिक्त आहेत, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघूया आपण, उमेदवाराची संख्या गेल्या टेटच्या तुलनेत उमेदवाराची संख्या नक्कीच कमी आहे, पण जो उमेदवाराला मिळालेला स्कोअर जो आहे हा अतिशय यावेळेस चांगला आहे. याचं कारण असं आहे की रिपीट एक्झाम झालेली आहे. रिपीट कोणाची? IBPS कडूनच. अगर हीच जर दुसऱ्याने घेतली असती, दुसऱ्या कंपनीनं घेतली असती तर थोडाफार फरक पडला असता. पण IBPSने हीच परीक्षा घेतल्यामुळे काय झालं अभियोग्यताधारकांनो, की बऱ्याच अभियोग्यताधारकांना जुन्या परीक्षेचा अनुभव होता, सिलॅबस माहीत होता, सिलॅबस तोंडपाठ होता, त्यामुळे अभियोग्यताधारकांना यावेळेस चांगला स्कोअर मिळालेला आहे. आणि उमेदवाराची संख्या निश्चितच कमी आहे मागच्या टेटच्या तुलनेत,
पण उमेदवाराची संख्या कमी असूनसुद्धा उमेदवारांना मिळालेले गुण हे अतिशय चांगले आहेत. बघा या ठिकाणी आपण बघूया, एक जो विषय आहे ए, तिथं 100 जागा आहेत आणि उमेदवार आहेत 1000. आणि एक जो आहे 100 जागाचा आहे, विषय बी आहे आणि तिथं उमेदवार आहेत 300. म्हणजे या ठिकाणी जर बघितला तर इथं नक्कीच सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत ते जास्त आहेत, कारण उमेदवार 300 आहेत ना, त्यामुळे ते 100 लागणार. आता आपण याच्या उदाहरण पकडायचं झाल्यास आपण बांगला माध्यम पकडू, उर्दू माध्यम पकडू, हिंदी माध्यम पकडू. या माध्यमासाठी उमेदवार कमी आहेत आणि जागा आहेत त्यांच्या प्रमाणात, तर इथं सिलेक्शनची संधी जास्त असते आणि इथला मेरिट नक्की कमी येईल. पण या ठिकाणी बघा 100 जागा आहेत आणि 1000 उमेदवार आहेत, म्हणजे एका जागेसाठी बघा या ठिकाणी साधारण 10 उमेदवार एका जागेसाठी स्पर्धा करत आहेत आणि इथं फक्त 3 उमेदवार स्पर्धा करत आहेत. म्हणजे एकंदरीत इथला जो आहे कटऑफ हाय जाणार आणि या ठिकाणचा जो कटऑफ आहे हा नक्की कमी असणार. आणि बघा याचा अर्थ 100 जागा असल्या तरी उमेदवारांची संख्या जास्त असेल तर स्पर्धा जास्त आणि कटऑफ वर जाण्याचा चान्सेस असतो. आणि ज्या ठिकाणी उमेदवाराची संख्या कमी आहे आणि जागा संतुलित प्रमाणात आहेत तिथला कटऑफ तुलनेने कमी राहू शकतो. यालाच म्हणतो आपण कॅन्डिडेट टू पोस्ट रेशो. या ठिकाणी एकास 3 आहे रेशो आणि या ठिकाणी जर बघितला तर एकास 10 आहे, म्हणजे स्पर्धा इथं जास्त आणि स्पर्धा इथं नक्कीच कमी आहे. तुम्ही तुमच्या विषयासाठी फक्त किती जागा आहेत हे पाहू नका, तर त्या जागासाठी किती उमेदवार पात्र आहेत हे सुद्धा बघणे अतिशय महत्त्वाचं आहे. ही माहिती कटऑफ घेताना अत्यंत महत्त्वाची असतो. कटऑफचा अंदाज घेत असताना या गोष्टीला खूप महत्त्व असतो. त्यानंतर आपण फॅक्टर नंबर 3कडे जाऊया, की विषयानुसार जागा. हा फॅक्टर खूप अतिशय महत्त्वाचा आहे अभियोग्यताधारकांनो. या फॅक्टरमध्ये सब्जेक्ट वाईज वॅकन्सीला खूप महत्त्व आहे. विषयानुसार जागा आज जर बघितलं आपण 6 ते 8साठी तर सोशल सायन्सला बोटावर मोजण्यालायकच्या जागा येतात आणि मॅथ सायन्स आणि भाषेच्या ज्या आहेत जागा जास्त असतात. आणि जेणेकरून मग सोशल सायन्सचा मेरिट कसा राहणार, हाय राहणार. समजा बघा आपण या ठिकाणी बघू, मराठी आहे आणि इतर विषय आहे, तर मराठी विषयासाठी जागा जास्त आहे आणि या ठिकाणी बघा सोशल सायन्ससाठी जागा 3 आहे. आता या ठिकाणी जर बघितला तर या ठिकाणी कॅन्डिडेट जास्त लागणार ना, कारण जागा जास्त आहेत त्या विषयाच्या. आणि इकडे सामाजिक शास्त्राच्या जागा कमी आहेत. 6 ते 8चा आपण विचार करत आहोत किंवा 9 ते 10चाही विचार करत आहोत. भाषेच्या ज्या जागा आहेत त्या जास्त आहेत आणि इतर विषयाच्या म्हणजे सामाजिक शास्त्राच्या जागा कमी असल्यामुळे या ठिकाणी मेरिट वाढण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी मॉडरेट लेवलचा मेरिट असेल. दोन्ही विषयाच्या उमेदवारांची संख्या समान नसू शकते, फक्त प्रत्येक विषयाचा कटऑफ वेगळा असू शकतो. भलेही संख्या जरी सारखी जरी असली पण या ठिकाणी वॅकन्सी जे आहे विषयानुसार जागा, दोन्ही ठिकाणी उमेदवार 1000 जरी असले तरी या ठिकाणी निवडीची शक्यता चांगली आहे आणि या ठिकाणी निवडीची शक्यता कमी आहे. एखाद्या विषयाला कमी जागा आणि जास्त उमेदवार असतील तर कटऑफ वाढण्याची शक्यता असते. कमी जागा आणि जास्त जर कॅन्डिडेट जर असतील तर नक्कीच त्याचा कटऑफ हाय जाणार. उदाहरणार्थ सोशल सायन्स, जागा आणि उमेदवार यांच्या संख्येने चांगले संतुलन असेल तर कटऑफ मॉडरेट असू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण 1 ते 5चा विचार करू, हा मॉडरेट असतो, कारण की इथं उमेदवार आणि जे वॅकन्सीज आहेत गटानुसार आणि विषयानुसार याच्यामध्ये खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत आणि अभियोग्यताधारकसुद्धा काय म्हणता येईल एक प्रमाणामध्ये आहेत, म्हणजे D.Ed धारक, तर त्यामुळे यांचा मॉडरेट असणार. त्यानंतर एखाद्या विषयाच्या तुलनेमध्ये जागेला कमी स्पर्धा आहे, म्हणजे जसं उदाहरणार्थ 100 जागा आहेत आणि 200 अभियोग्यताधारक आहेत, तर अशा वेळे कटऑफ लो जातो. या ठिकाणी बांगला माध्यम बघतो आपण, हिंदी माध्यम बघतो, उर्दू माध्यम बघतो, त्या ठिकाणी लो कटऑफ जाण्याची शक्यता आहे. पण पुन्हा एकदा सांगतो बघा, हे फक्त अंदाज आहे आपलं, हा एक अंदाज आहे. तर या ठिकाणी तुम्हाला उदाहरणादाखल मी दाखवू इच्छितो. बघा, जर एखादा विषय आहे मराठी, 500 जागा आहेत आणि उमेदवार आहेत 3000, म्हणजे एकास 6, म्हणजे मॉडरेट लेवलचा कॉम्पिटिशन असेल आणि मेरिट पण असेल. आता या ठिकाणी गणित बघूया आपण, उदाहरणादाखल आहे गणित. तिथं जागा आहेत 120, उमेदवार आहेत 2000, म्हणजे एकास 16.7, आपण 17 पकडून चालू, 17 जागेवर 1 उमेदवार लागणार, म्हणजे त्याचा मेरिट कसा असणार, हाय असणार. इंग्रजीचा बघूया, 1000 जागेवर 1000 उमेदवार आहेत आणि 200 जागा आहेत, तर या ठिकाणी एकास 5 उमेदवार असल्यामुळे हा सुद्धा मॉडरेट असण्याची शक्यता असतो. आणि एखादं विज्ञान, हे उदाहरणं दाखल आहे, ते सब्जेक्ट हे उदाहरणं दाखल आहे, हे सब्जेक्ट मनावर घेऊ नका. विज्ञान
जर 500 कॅन्डिडेट आहेत आणि 150 जागा आहेत म्हणजे एकाच 3.3 असा रेशो आहे, त्यामुळे याचा कटऑफ लो लागण्याची शक्यता जास्त असतो. लक्षात ठेवा, विषयानुसार जागा, उमेदवारांची संख्या हे सगळा बघितल्याशिवाय कटऑफचा आपण अंदाज घेऊच शकत नाही. त्याच्यानंतर आपण फॅक्टर 4कडे वळूया. हा जो फॅक्टर 4 आहे बघा, रिझर्वेशन आणि कॅटेगरी. प्रत्येकाला माहीत आहे की एस टी कॅटेगरीचा रिझल्ट जो आहे हा कमी लागत असतो, मेरिट कमी लागत असतो. याचा कारण काय आहे, तर त्या कॅटेगरीमध्ये, त्या रिझर्वेशनमध्ये काय नसतो, जास्त स्पर्धा नसतो. जशी ओपन कॅटेगरीवाल्यांना खूप मोठी स्पर्धा असते, ओपन कॅटेगरीवाल्यांना खूप मोठा कॉम्पिटिशन असतो. कारण सर्वच कॅन्डिडेट यावेळेस, गेल्या वेळेस 55-60चा फॉर्म्युला होता, ते पण सांगू इच्छितो मी तुम्हाला. 55-60च्या फॉर्म्युल्यामुळे ओपनवाले, अभियोग्यताधारक, बाउंड्रीवाले लागले, जे प्युअर ओपनमधून होते ते. पण यावेळेस खूप मोठी अडचण जाणार आहे. कारण असं आहे की सर्व कॅटेगरीतले, म्हणजे TETची काही मर्यादा नाही आहे आता का 55-60चा फॉर्म्युल्यानेच पास पाहिजे बा. त्यामुळे ओपनमध्ये खूप स्पर्धा असणार आणि सगळ्यांपेक्षा ओपनचा कटऑफ हा 2 तरी मार्काने वाढलेला असेल नक्कीच. आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर महत्त्वाचा मुद्दा आहे रिझर्वेशन. आणि या रिझर्वेशनमध्ये ओपन, OBC, ST अशा विविध प्रवर्ग असतात. त्यानंतर समांतर आरक्षणसुद्धा असतात. तर या ठिकाणी जर बघितला तर ॲक्च्युली आपला कॅटेगरीवर खूप काही डिपेंड आहे. आता ST उमेदवार जर असेल आणि पेसामधला असेल तर मग त्याला 80 मार्क जरी असले तरी तो लागू शकतो. या ठिकाणी त्याची कॅटेगरी आणि त्याला लागू असलेला समांतर आरक्षण पेसा लागू आहे. त्यानंतर खेळाडूचा म्हणा, प्रकल्पग्रस्त म्हणा, भूकंपग्रस्त म्हणा, अनाथ म्हणा, त्यानंतर माजी सैनिकाचा तर जेवढे मार्क असतील तेवढे. म्हणजे एकंदरीत हा जो फॅक्टर आहे हा सुद्धा मेरिटवर परिणाम करीत असतो. तर या ठिकाणी आपला कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचा आहे. काय होतं अभियोग्यताधारकांनो, काही अभियोग्यताधारकांना 130 गुण आहे, त्यांच्याकडे दुसरी TET पास आहे आणि त्यांच्याकडे सोशल सायन्स सब्जेक्ट आहे. हे थोडे अडचणीत आहेत असं मला वाटतं. हे जे अभियोग्यताधारक आहेत थोडे अडचणीत आहेत, कारण दुसरा TET पास आहे, पहिला TET पास नाही, DED होऊन असेल तरी, आणि 130 स्कोर आहे, सब्जेक्ट पण साथ देत नाही. मग अशा वेळेस या अभियोग्यताधारकांना, म्हणजे आता उदाहरणार्थ दुसरीकडे 120वर स्कोरवर लागून गेला आणि 130वाला राहिला, याचा अर्थ असा नाही की म्हणजे त्याच्यामध्ये काही घोड झालं बा. कारण की त्याचा सब्जेक्ट कॉम्बिनेशन कुठंतरी चुकलेला आहे, त्यामुळे त्याला अडचण जाणार. त्यामुळे कॅटेगरी, सब्जेक्ट, क्वालिफिकेशन आणि मेरिट ह्या सगळ्या गोष्टीचा कॉम्बिनेशनच तुम्हाला सिलेक्शनपर्यंत पोहोचवित असतो. आणि या ठिकाणी जर बघितला तर बऱ्याच अभियोग्यता TET एक पेपर निघालेला नाही, अशांनासुद्धा DED झाला आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग ते 6 ते 8साठी अप्लाय करतात. त्यावेळेस त्यांच्यासाठी सुद्धा अडचण आहे, कारण तिथे 4-5 मार्काचा मेरिट वाढण्याची शक्यता आहे. आणि तुमचे 150 मार्क आहेत म्हणजे तुमचा सिलेक्शन पक्का आहे असे समजू नका. एखादा असा अभियोग्यताधारक आहे 160-170 स्कोरवाले आहेत ना, कॉमर्सवाले अभियोग्यताधारक, कमेंट करा असेल ज्यांचे असतील ते, ज्यांना जागाच नाही आल्या हो, म्हणजे त्यांचा विषयाचाच कॉम्बिनेशन नाही बसलं ना मेरिटमध्ये. सांगा आता 160 स्कोर असेल, 170 असेल, त्यांना जागाच नाही आहे, 0 जागा आहेत. मग तशा अभियोग्यताधारकांनी काय करते, म्हणजे हा कॉम्बिनेशन जुळला पाहिजे, त्यानंतरच मेरिट कमी येईल ना. 1 ते 5चा मेरिट कमी येतो आपण नेहमीच म्हणतो, याचं कारण काय आहे, वॅकन्सीज जास्त आहे, DEDवाल्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे, बरोबर आहे, BEDकडे वळलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फक्त टेट स्कोर पाहून सध्या तरी निर्णय घेऊ नका माझा होईल म्हणून. संपूर्ण परिस्थिती जाणून घ्या, मगच योग्य अंदाज लावा आणि तुम्ही चिकित्सक बना. कोणी काही जर सांगितलं एवढ्यावर मेरिट येतो, तेवढ्यावर मेरिट येतो, त्याच्यापेक्षा तुम्ही सतसत विवेक बुद्धी वापरा आणि तुमचा कॅटेगरी आहे, सब्जेक्ट आहे, क्वालिफिकेशन आहे, मेरिट आहे, या सर्वांचा योग्य अभ्यास करा आणि तेव्हाच तुम्हाला तुमच्या वास्तविक कटऑफचा अंदाज अचूकपणे घेता येईल आणि तुम्ही काय म्हणता येईल, स्वतः सतसत विवेकबुद्धीने चिकित्सकपणे तुम्ही स्वतः मेरिटचा ॲनालिसिस करा. मग तेव्हाच या सर्व गोष्टींचा परिणामच सिलेक्शनवर ठरू शकतोय आणि सिलेक्शनवर या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत असतो. कारण प्रश्न आहे, 150 गुणांवर जरी असलो तरी तुमचा विषय कोणता आहे, तुमचा प्रवर्ग कोणता आहे, त्या प्रवर्गासाठी पदाची स्थिती काय आहे. आज बघा, एखादी ओपन अभियोग्यताधारक आहे आणि तो कॉमर्ससाठीच पात्र आहे 11वी 12वीसाठी, 150 गुण राहूनही त्या अभियोग्यताधारकाला वाट पाहावी लागत आहे. का पाहावी लागत आहे, कारण त्याच्या सब्जेक्टच्या जागा चाललेल्या नाही.
म्हणून त्यापेक्षा जास्त गुण असलेले आणि पात्र उमेदवार किती आहेत हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करूनच त्यानंतरच मेरिट निघत असतो. फॅक्टर नंबर 5 आपण बघू, हाय स्कोअर कॅन्डिडेट. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि यानंतर तरी तुम्हाला मेरिटविषयी स्वतः अंदाज काढू शकता आणि तुम्ही चिकित्सक बुद्धीने याच्यानंतर तरी शिक्षक भरती संदर्भात खूप मोठा नॉलेज तुम्हाला मिळेल याकरिताच मी या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येत असतो. बघा, फॅक्टर नंबर 5 जो आहे हाय स्कोअर कॅन्डिडेट हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा मेरिटवर परिणाम करणारा घटक असतो. त्यापूर्वी मी सांगू इच्छितो, जर एखादा ए कॅटेगरी आहे, कॅटेगरी पकडू आणि त्यांचा सब्जेक्ट सगळ्यांचा सारखाच आहे, कॅटेगरी सारखीच आहे, सगळं सारखेच आहे. तिथं फक्त 3 जागा आहेत. 3 किती जागा? 3 जागा. एकाला 180 आहे, एकाला 179 आहे, तिसऱ्याला 179 आहे. मग आता ह्या 3 वॅकन्सीज असल्यामुळे हा 179वरच मेरिट क्लोज होणार ना, बरोबर आहे. तर त्या गटामध्ये हायस्कोअर कॅन्डिडेट किती आहेत हे अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी बघू, विषय ए आणि विषय बीचा आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे. 100 जागा आहेत एकूण, इकडे 1000 उमेदवार आहेत. 100 जागा आहेत बी विषयाच्या आणि इकडे सुद्धा 1000च अभियोग्यताधारक आहेत जे त्या पदासाठी पात्र आहेत. पण काय आहे बघा, या ठिकाणी जर एकडे जर बघितला तर हायस्कोअर कॅन्डिडेटची संख्या जास्त आहे आणि बीकडे बघितला, बी विषयाकडे हाय स्कोअर घेणाऱ्या कॅन्डिडेटची संख्या ही कमी आहे. हाय स्कोअर घेणाऱ्या कॅन्डिडेटची संख्या कमी आहे आणि एकडे हाय स्कोअर घेणाऱ्या कॅन्डिडेटची संख्या जास्त आहे. त्यामुळे काय होतं अभियोग्यताधारकांनो, 1000पैकी 200 उमेदवार गुण खूप जास्त आहेत आणि हाय स्कोअर कॅन्डिडेट तुलनेने कमी आहेत. बघा, या ठिकाणी 200 कॅन्डिडेट हाय स्कोअरवाले आहेत आणि इथं 40च कॅन्डिडेट हाय स्कोअरवाले आहेत. तर अशा वेळेस काय होईल, या गटामध्ये या विषयाला स्पर्धा अतिशय तीव्र होऊन कटऑफ वर जाण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी कटऑफ तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी हाय स्कोअर कॅन्डिडेट 40च आहेत आणि या ठिकाणी हाय स्कोअर कॅन्डिडेट 200 आहेत. त्यामुळे या ठिकाणी कटऑफ नक्कीच वाढणार आणि या ठिकाणी कटऑफ हा नक्कीच कमी असणार. म्हणून लक्षात ठेवा, एकूण पदसंख्या, एकूण उमेदवारांची संख्या, हाय स्कोअर कॅन्डिडेट किती आहेत बा त्या गटामध्ये, हा सगळ्यांचा कटऑफवर परिणाम होत असतो. यामुळेच आपण कोणत्याही विषयाचा कटऑफ काढत असताना अंदाजाने सांगताना खूप मोठी काळजी घ्यावी लागते, कारण निश्चितच आपल्याकडे कोण TET कोण CTET पास आहे हे आपल्याला अजूनही कळालेलं नाही. म्हणून फक्त उमेदवारांची संख्या नव्हे तर त्या उमेदवारांचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन देखील महत्त्वाचे आहे. त्या ठिकाणी हायस्कोअर कॅन्डिडेट किती आहेत ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. फक्त अंदाजच लावायचा नाही तर त्या घटकाचा आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे आणि यानंतरसुद्धा शिक्षक भरतीवर चांगला आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी बघा, कटऑफचे सोपे गणित आहे. समजा एका विषयाला 100 जागा आहेत. किती? 100. बघा, या ठिकाणी जर उमेदवार 2000 आहेत आणि त्यापैकी मोठ्या संख्येने उमेदवार जे आहेत हे जास्त गुण घेणारे आहेत. मग आता सांगा, त्या ठिकाणी उमेदवार 2000 आहेत आणि जास्त संख्या जो मेरिट आहे म्हणजे ते टॉप स्कोरर या गटामध्ये आहेत, तर त्यांचा कटऑफ नक्कीच वर जाईल. त्यानंतर जर आपण बघितला की या ठिकाणी 1000 उमेदवार आहेत, जागा 100 आहेत, तर त्यांचा जर कटऑफ जर पाहिला तर 50-50 आहे. म्हणजे एकंदरीत त्यांचा जो स्कोर आहे, टॉप स्कोरर आहे तेवढेच आहेत आणि कमी गुणवाले तेवढेच अभियोग्यताधारक आहेत. म्हणजे हाय स्कोअर कॅन्डिडेट या ठिकाणी मध्यम प्रमाणात आहेत. मग यांचं कसं होईल, तर यांचा जो आहे मॉडरेट लागतो. यांचा कटऑफ कसा लागतो? मॉडरेट लागतो आहे, कारण की 1000 जागेसाठी 1000 उमेदवार आणि 100 जागेसाठी आहे आणि त्यामध्ये हाय टॉपर जे आहेत ते सुद्धा मध्यम आहेत आणि कमी स्कोरवालेसुद्धा मध्यम आहेत. म्हणजे यांचा स्कोर कसा लागणार, यांचा मेरिट कसा लागणार? मॉडरेट लागणार. आणि या ठिकाणी 2000 उमेदवार आहेत आणि या ठिकाणी आपण पकडून चालू 200 कॅन्डिडेट घ्यायचे आहे, पण इकडे टॉपर स्कोररमध्ये 200पेक्षा जास्त अभियोग्यताधारक आहेत. म्हणजे याचा कटऑफ हाय जाणार आणि या विषयाचा कटऑफ काय होणार? मॉडरेट असणार. आता लो कटऑफ आपण बघून घेऊ. आता आपण 100 जागेचा विचार करत आहोत या ठिकाणी. तर या ठिकाणी जर बघितला तर जास्त गुण घेणाऱ्या अभियोग्यताधारकांची संख्या 30 आहे आणि इकडे जो आहे, इकडे जे अभियोग्यताधारक आहेत हे आहेत 370. आता बघा, जागा 100 आहेत, टॉप स्कोरर फक्त 30 आहेत,
उमेदवार एकूण 400 आहेत. तर या ठिकाणी काय होईल अभियोग्यताधारकांनो, ज्यांना स्कोर कमी आहे असे 70 उमेदवारसुद्धा या गटाकडे जातील. म्हणजे इकडे 100 जागेकडे जातील. मग या ठिकाणी उमेदवारांची संख्या 400 आहे, पण टॉप स्कोररची संख्या कमी असल्यामुळे हाय स्कोरर कॅन्डिडेटचा जो प्रमाण आहे तो कमी असल्यामुळे या ठिकाणी कटऑफ कमी लागणार. परिणामी कटऑफ कसा असणार, लो असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कटऑफवर परिणाम करणारे मुख्य घटक जे आहे तुमच्या एकूण आलेल्या वॅकन्सीज, उमेदवारांची संख्या, विषयानुसार जागा, रिझर्वेशन आणि कॅटेगरी, हाय स्कोर कॅन्डिडेट, हा सगळ्यांचा विचार करूनच आपल्याला काय करावं लागेल, मेरिट काढावं लागेल. निष्कर्ष असा आहे, जागा, उमेदवार, प्रवर्ग, विषय आणि गुणांचे डिस्ट्रीब्युशन याचा एकंदरीत विचार केल्याशिवाय आपल्याला कोणताही कटऑफ सांगता येणार नाही. आता शेवट जो आहे, आपण पुन्हा एकदा हे 5 सब्जेक्ट बघूया. पहिले आपल्याला बघावं लागतो पदसंख्या, दुसरा आहे उमेदवारांची संख्या, तिसरा सब्जेक्ट वाईज वॅकन्सी, चौथा आपला रिझर्वेशन आणि पाचवा हाय स्कोर कॅन्डिडेट मार्क डिस्ट्रीब्युशन. हे सगळे जेव्हा आपण बघतो त्यानंतरच आपला मेरिट ठरत असतो. त्यामुळे तथ्य, आकडे आणि विश्लेषण करूनच सही निर्णय घ्यायचा आहे, आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा आहे. आणि हा जो आहे तुमचा टेट स्कोर किती आहे, तुमचा विषय कोणता आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही TET उत्तीर्ण कोणता पेपर आहात, हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याच्यावर मी नक्कीच रिप्लाय देणार. आणि तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल, एकंदरीत ऑथेंटिक माहितीवर मार्गदर्शन हवं आहे किंवा ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला मिळतील. त्यामुळे गिरिजा वर्ल्ड या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला खूप ऑथेंटिक माहिती मिळेल. आणि मी तेच थांबतोय. थँक्यू. सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू सो मच.